हॅलो ऍस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यात आवडीच्या युट्यूब चॅनल इग्नाइट ऍग्रिकॉसवर. मित्रांनो नमस्कार, मी सचिन वाघमारे आणि तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील, काही जण आपल्या बॅचचे स्टुडंट असतील, काही जण बॅचचे स्टुडंट नसतील, त्यामुळे मी माझी ओळख करून देतो एक छोटीशी. मी सचिन वाघमारे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे आणि आपली जी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकची बॅच आहे इथं मी टीचिंग केलेलं आहे कृषी या विषयाचं. तर जे ग्रामसेवक बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना तर माहिती आहे, बट जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हे सांगत होतो. आणि बाकी आपण कृषी सहाय्यकची जी बॅच घेतली होती त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मुलांचा होता, खूप मुलांना फायदा झाला, खूप जणांनी खूप फोन करून सांगितलं. त्या मुलांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेत आणि आता बऱ्यापैकी मुलं हे जे आहेत हे आता आनंदाने समाधानाने आता लवकरच जॉईन सुद्धा करणार आहेत. तसंच आपण ग्रामसेवकसाठी सुद्धा जे कृषी विषयक घटक जो आहे तो आपण शिकवण्याचा प्रयत्न केला होता, तांत्रिक बॅच मध्ये होता. आणि त्यामध्येही बऱ्याच जणांचे फीडबॅक, जे काल पेपर झाला तेव्हापासून बऱ्याच जणांचे मेसेजेस आणि कॉल आले की सर बऱ्यापैकी जे होतं ते तुम्ही शिकवलेल्या मटेरियल मधलं होतं. तर हा जो पॉझिटिव्ह फीडबॅक तुमच्याकडनं येतो तो खूप छान वाटतंय. आणि आम्ही बऱ्यापैकी धावपळ करून वेळ काढून तुम्हाला जे कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो आमच्या अनुभवातून, तर तो तुमच्या कामी पडतोय हे बघून थोडं छान वाटतंय. तर मित्रांनो, आज जो आहे विषय आपल्या सेशनचा तो महत्वाचा विषय असणार आहे, कारण काल जो पेपर झालाय तर त्याचं आपण थोडंसं अनालिसिस बघणार आहोत. कारण जे अनालिसिस पुढे जे पेपर आहेत मुलांचे, उद्या 18 तारखेला किंवा इथून पुढे जे पेपर आहेत, काही जिल्ह्यांचे आणखीन यायचे राहिलेले आहेत, हॉल तिकीट वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथून पुढच्या मुलांना ते कामाला येतील. त्या अँगलने आपण पूर्ण एक्झामचा अनालिसिस बघणार आहोत, पण आपला जो फोकस असणार आहे तो तांत्रिक घटकावर असणार आहे. ठीक आहे. सो एकूण एक्झाम कशी होती काय नाही ह्या गोष्टीवर आपण बोलूया. तर काल 16 जूनला पेपर झाला. 16 जूनला पेपर झाला ग्रामसेवकचा. तर त्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न होता, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्झाम पॅटर्न बघूया. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण एक्झाम म्हणजे पॅटर्न बघूया पेपरचा, पेपर विषयी पोरांच्या काय काय चर्चा झाल्या हे बघूया, त्यानंतर आलेले प्रश्न बघूया तांत्रिक घटकचे. तर बऱ्यापैकी गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. फक्त तुम्हाला स्टिकअप राहायचं शेवटपर्यंत तुम्हाला लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा, जो पॅटर्न त्यांनी एक्झामच्या आधी दिला होता तो असा होता: मराठी 15 प्रश्न येतील आणि 30 मार्काला असतील, इंग्लिश 15 प्रश्न येतील 30 मार्काला असतील, जीएस 15 प्रश्न 30 मार्क, अंकगणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 मार्क, तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 मार्क, असा त्यांनी पॅटर्न दिलेला होता परीक्षेच्या आधी. ठीक आहे. एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्क असा त्यांचा पॅटर्न होता. तर एकूण हा जो पॅटर्न आहे तो एक्झॅक्टली फॉलो झालेला आहे कालच्या पेपरमध्ये. ठीक आहे. या पॅटर्न मध्ये कुठे त्यांनी छेडछाड केलेली नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं की एक्झामिंग एजन्सी जी आहे ते एक पॅटर्न देते आणि तो पॅटर्न कधी कधी फॉलो होत नाही. तर तसं कालच्या ग्रामसेवकच्या पेपरमध्ये झालेलं नाहीये. सगळ्यांनी हे सांगितलं की सर ऍज इट इज पॅटर्न जो त्यांनी दिला होता तो त्यांनी फॉलो केलेला आहे. तर याच्या बाबतीत कोणालाही काळजी करायची गरज नाही की मराठीचे किती प्रश्न येतील, इंग्लिशचे, जीएसचे, तर काहीही काळजी करायची गरज नाही. हे ऍज इट इज प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा एकूण जो पेपर झाला त्याच्यानंतर जी मुलांची चर्चा होती तर त्या चर्चा काय काय होत्या किंवा त्या चर्चेमधून काय निष्पन्न झालं याच्यावर आपण थोडंसं आता बोलूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर मुलांचा हाच प्रश्न असतो की पॅटर्न जो आहे तो पॅटर्न मध्ये काही चेंज आहे का? तर बिलकुल चेंज नाहीये. हे मी आताच क्लिअर केलं. ऍज इट इज जशा तसे प्रश्न आले होते. मराठीचे 15 होते, इंग्लिशचे 15, जीएस 15, अंकगणित 15 आणि तांत्रिक घटक 40. अशा प्रकारचा पॅटर्न जो त्यांनी आधी सांगितला होता ऍज इट इज तो फॉलो केलाय. सो थँक्स टू द एक्झामिंग एजन्सी. तर त्यानंतर बघा, अपेक्षित काठिण्य पातळी. बऱ्याच जणांचा हाच पहिला प्रश्न असतो की सर पेपर कसा होता, सोपा होता की अवघड होता? बघा, सगळ्यात पहिल्यांदा सोपा की अवघड हे पेपर मधून आल्याच्या पेक्षा आपण जाताना आपली काय अपेक्षा होती त्यानुसार ते एक्झामाइन करायला पाहिजेत. बघा, कृषी सहाय्यकला असंच झालं. कृषी सहाय्यकला पहिल्या पेपरच्या नंतर बऱ्यापैकी गोंधळ झाला पोरांचा, कारण पहिल्या पेपरला जाताना बऱ्याच जणांची अपेक्षा जी होती ती कृषी या घटकाची थोडेसे सोपे प्रश्न येतील किंवा मॉडरेट प्रश्न येतील, मध्यम प्रश्न येतील अशी अपेक्षा होती. बट पहिल्याच पेपरला त्यांनी बाउन्स टाकला आणि कृषी घटकाचे जे प्रश्न होते ते फार अवघड होते. त्यामुळं थोडीशी काठिण्य पातळी जी ती अपेक्षापेक्षा खूप जास्त असल्यामुळं मुलं जे आहेत ते बावरून गेले आणि मग थोडेसे सेकंड शिफ्टचे मुलं, थर्ड शिफ्टचे मुलं किंवा पहिल्या दिवसाचे पूर्णच मुलं थोडेसे बावचळले. बट सेकंड डे पासन किंवा सेकंड टर्म पासन मुलांना, म्हणजे ज्यांचे पेपर राहिले होते त्यांना हे माहित होतं की कृषी घटकचे जे प्रश्न आहेत हे अवघड येत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या अपेक्षा थोड्या उंचावलेल्या होत्या. त्यांनी थोडं ते आधीच एक्सपेक्टेड केलं होतं की काठिण्य पातळी जी आहे ती कृषी ती जास्त येईल. ठीक आहे. आणि त्यामुळे त्यांना तेवढं अवघड वाटलं नाही जेवढं पहिल्या दिवशीच्या मुलांना अवघड वाटलं. बऱ्यापैकी जणांनी जर कृषी सहाय्यकचे पेपर दिले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता काही जण बीएससी ऍग्री किंवा बीएससी डिप्लोमा नसलेले असतील, ऍग्रीचा डिप्लोमा नसलेले असतील, तर त्यांनी कृषी सहाय्यकचे पेपर दिला नसेल. बट त्यांच्यासाठी हा सिनेरिओ सांगतो की आपण अपेक्षा जी ठेवून जातो त्या अपेक्षापेक्षा जर फारच काही वेगळं आलं तर ते आपल्याला थोडंसं बाउन्स पडल्यासारखं वाटतं.
बट कालच्या ग्रामसेवकच्या पेपरमध्ये असं काहीही बाउन्स झालं नाही किंवा असं काहीही सरप्राइझिंग एलिमेंट नव्हता. ठीक आहे, बऱ्याच वेळा IBPS म्हटल्याच्या नंतर काही ना काही सरप्राइझिंग एलिमेंट टाकते, अचानक एखाद्या विषयावरचा फोकस वाढवते, अचानक एखाद्या सब्जेक्ट मधला जो छोटासा पार्ट आहे त्याला जास्त फोकसमध्ये आणते. असं काहीतरी IBPS कडनं होतं, TCS कडनं होतं. याच्या आधीच्या पेपरमध्ये हे सिद्ध झालेलं आहे. जसं की IBPS AFO ची पेपर होते तर त्यामध्ये पण कधी कधी एखाद्या विषयावर खूपच जास्त प्रश्न विचारले जातात आणि बाकी विषयावर थोडंसं ज्या विषयातून अपेक्षित असतात त्या विषयात थोडे कमी प्रश्न विचारले जातात. तर असं काहीतरी सरप्राईज होतं दरवेळेस. बट ग्रामसेवक मध्ये असं काहीही झालं नाही. कालच्या पेपरमध्ये बिलकुल काही सरप्राईज एलिमेंट नव्हता. काठिण्य पातळी जी आपल्याला अपेक्षित होती तीच होती. ठीक आहे, जसे की सगळ्याच विषयांची, फक्त तांत्रिकच्या बाबतीत नाहीये. मराठी म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेच प्रश्न होते. ठीक आहे, पॅराजंबल टाइप म्हणजे वाक्य वगैरे जोडण्याचे शब्द होते. सो मराठी एकूणच खूप सोपं होतं. मुलांचं असं म्हणणं आहे की एकदम सोपं होतं. ठीक आहे, मराठी एकदम सोपं होतं. इंग्लिश सुद्धा कोणी म्हणलं नाही की सर खूप अवघड आलं म्हणून. इंग्रजी जे आहे ते बऱ्यापैकी सोपं होतं. याच्यामध्ये आता ग्रामसेवकच्या पेपरला परीक्षा देणारे बरेच जण डिग्री होल्डर नसतील, थोडेसे डिप्लोमा होल्डर वगैरे असतील, तर त्यांना थोडंसं, ज्यांचं इंग्लिश आधीपासून थोडंसं वीक आहे त्यांना थोडं अवघड जाईल. बट ओव्हरऑल इंग्लिश जे आहे ते ग्रॅज्युएट मुलांसाठी सोपं होतं. ठीक आहे, सोपं होतं. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न येतो आपल्या जीएसचा. ठीक आहे, जीएसचा. तर जीएसचा असा आहे की जीएसचा परिसीमा नाहीये. जीएस हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि तो फक्त 15 मार्कासाठी आहे. तर नेमकं तुम्ही कुठून कुठून काय काय करणार हा प्रश्न होता. ठीक आहे, तर त्यामध्ये बऱ्याच जणांचा सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो की सर करंट अफेअर्स. जीएस मध्ये सगळंच येतं, मग अर्थशास्त्र येईल, भूगोल येईल, तुमचं इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र, बाकी राज्यघटना वगैरे हे सगळेच प्रश्न येतात. ठीक आहे, तर एकूण जीएस मध्ये करंट अफेअर्सचे जवळपास 3 ते 4 प्रश्न होते आणि मागच्या 3 महिन्यातले 3 ते 4 महिन्यातलं करंट अफेअर्स जे आहे, करंट अफेअर्स मागच्या 3 महिन्यातल्या ज्या घडामोडी आहेत, ठीक आहे, ह्या घडामोडी मात्र त्यांनी विचारल्या होत्या. म्हणजे फारच जास्त दूरचं, कधी कधी IBPS 6 महिने 1 वर्षापूर्वीच विचारते करंट अफेअर मध्ये. तर तसं काही झालं नाही. मागच्या 3 ते 4 महिन्यामधलं करंट अफेअर्स होतं. एकूणच जीएसचं सुद्धा मध्यम पातळी होती, खूप जास्त अवघड नव्हती आणि एकदम सोपी पण नव्हती, पण ही मध्यम पण सोप्या साईडकडे झुकणारी होती. ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता जी आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता जी आहे, तर हे ज्यांनी चांगली प्रॅक्टिस केली आहे, ज्यांनी अंकगणित कधी केलीच नाही त्यांना तरी अवघड जाणार आहे. पण ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे, बऱ्यापैकी चॅप्टर सोडवलेले आहेत, आपले वराडे सरांचे लेक्चर्स केलेले आहेत किंवा बाकी सगळे लेक्चर्स केलेले आहेत, बॅच ज्यांनी एनरोल केलेली आहे, तर त्यांनी सुद्धा हे सांगितलं की हे सर मध्यम होतं. ठीक आहे, हे सुद्धा मध्यम ते सोपं या कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे, मध्यम ते सोपं या कॅटेगरीमध्ये येतं. आता हे 4 विषय झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं येतं तांत्रिक घटक. जर तांत्रिक घटक जो आहे, तर तांत्रिक घटक जो आहे याच्यामध्ये त्यांनी 4 सब्जेक्ट दिले होते, म्हणजे 4 टॉपिक्स दिले होते. बघा, तुम्हाला जर आठवत असेल सिलेबस डिटेलमध्ये, तर ऍग्रिकल्चर एक होता, म्हणजे कृषी विषयक ज्ञान एक होतं. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स एक होतं, संगणक विषयक ज्ञान एक होतं. त्याच्यानंतर आपत्ती निवारण एक होतं. ठीक आहे, ओके, आणि पंचायत राज एक होतं. ठीक आहे, तर असे 3-4 टॉपिक्स होते. त्या 3-4 टॉपिक्स पैकी बऱ्याच जणांना असं जमलिंग आधीपासूनच होतं की बाबा हे पंचायत राज 40 मार्काला येणारे हे 4 टॉपिक दिलेत, म्हणजे 10-10 मार्काला येतील का, एखादा टॉपिक जास्त फोकसमध्ये होईल किंवा काय होईल. पण हे आपण पहिल्या लेक्चर पासून, जे की मी 5-6 महिन्यापूर्वी घेतलं होतं, त्यावेळेस मी हे सांगितलं होतं. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या MPSCच्या चॅनलला आहे ते लेक्चर. त्यावेळेस मी सांगत होतो की ऍग्रिकल्चरला वेटेज जास्त येईल, कारण आतापर्यंत जे इतिहास आहे ग्रामसेवकला ऍग्रिकल्चरचं वेटेज जास्त आहे. त्यातल्या त्यात ग्रामसेवकला कुठं काम करावं लागतं, तर खेड्यापाड्यामध्ये काम करावं लागतं. फील्ड लेवलची पोस्ट आहे, त्यामुळं त्यांना फील्ड लेवलचे जे आहेत ते प्रश्न जास्त येऊ शकतात, शेती निगडीत प्रश्न जास्त येऊ शकतात. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. तांत्रिक घटक मध्ये जे 40 प्रश्न होते, तर 40 पैकी 20 ते 25 प्रश्न हे ऍग्रिकल्चरचे होते. आणि ऍग्रिकल्चरचा ज्यांनी अभ्यास केलाय, स्पेसिफिकली ज्यांचं GTC झालंय, कृषी विषयक डिप्लोमा झालाय, ऍग्रिकल्चर झाले, त्यांना ते फार सोपं होतं, एकदम सोपं होतं. ठीक आहे, एकदम सोपं होतं. ठीक आहे, बट ज्यांचं ऍग्रिकल्चर नाहीये, ऍग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड नाहीये, फक्त 12वी झाली, BA झाले, BSc झाले, BCom झाले, तर त्यांना थोडंसं ते मध्यम वाटलं असेल, कारण त्याच्यामध्ये वाहन वगैरे विचारले तर व्हरायटी वगैरे, तर ते थोडंसं तुम्हाला सोपे ते मध्यम या कॅटेगरीमध्ये म्हणावं लागेल. कारण इतरही जे 15 प्रश्न होते ते 15 प्रश्न करंटला धरून होते आणि काही इतर प्रश्न होते. ठीक आहे, सो ओव्हरऑल जो आहे तांत्रिक घटक हा सोपा ते मध्यम होता. बघा, मराठी इंग्रजी सोपं होतं, हे मध्यम होतं, बाकीचं तिन्ही. ठीक आहे, तर ओव्हरऑल जे आहे तर चर्चा अशी आहे मुलांची की हे सर पेपरचा पॅटर्न जो आहे तो असा होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये असं एकूण सरप्राइझिंग असं काही नाही. बघा, पेपर काढायचा आहे, तुमचं कॉम्पिटिशन एवढं आहे, तुम्हालाही माहिती आहे. मग कॉम्पिटिशन मधून काही निवडक मुलांना निवडायचे, कुठला ना कुठला टॉपिक त्यांना अवघड काढावा लागणार आहे. सगळं जर त्यांनी सोपं काढलं तर मग सिलेक्शन कुणाकुणाचं कसं कसं करणार हाही प्रश्न येतो. ठीक आहे, आणि कट ऑफ मग अतिशय जास्त आउट होऊन जातो किंवा कट ऑफ खूप जास्त शॉर्ट ऑफ होतो, खूप वाढतो. त्यामुळे त्यांना कुठला ना कुठला टॉपिक तर अवघड किंवा मध्यम असा काढावाच लागणार आहे. जर तू आता हे मध्यम किंवा सोपं कोणाला वाटेल, तर मराठी पण काही जणांना अवघड वाटलं असेल,
ज्यांनी मराठी कधी वाचलंच नाही त्यांना ते अवघडच वाटणार आहे, ज्यांनी इंग्लिश कधी वाचलंच नाही त्यांना अवघडच वाटणार आहे. हे मी असं सांगतोय की जे अभ्यास करणारे मुलं आहेत, ज्यांनी स्पेसिफिकली ग्रामसेवकची तयारी केली आहे, मागच्या 3 महिने 6 महिन्यापासून ज्यांनी तयारी केली आहे, त्यांच्यासाठी हे सांगतोय की त्या मागच्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे अशा प्रकारे पेपर गेलेला आहे. ठीक आहे, ओके. सो ही काठिण्य पातळी जशी अपेक्षित होती तशीच होती, इथं काहीही सरप्राइझिंग एलिमेंट नव्हता. पुढचा मुद्दा मला बोलायचा तांत्रिक घटक बाबत. तांत्रिक घटक बाबत मी तेच सांगितलं आता की कृषीवर जास्त फोकस होता यांचा. कशावर फोकस होता? कृषीवर. जर तुमचा पेपर आणखीन बाकी असेल तर मित्रांनो प्लीज कृषी घटक हा 100% करून जा. आणि आपण आपल्या या चॅनलला जे कृषी सहाय्यकचे लेक्चर्स घेतलेले आहेत, कृषी सहाय्यकसाठी जे लेक्चर्स घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. त्या मॅरेथॉन सेशन्स मध्ये 3-3 तासाच्या लेक्चर्स मध्ये बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत, मी जवळपास 100 प्रश्न एका लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत, तर ते बघून जा. ठीक आहे, त्याच्यातले जे फार डीप प्रश्न आहेत त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण कृषीचे जरी प्रश्न त्यांनी विचारले तरी कृषीचे पण सोपे प्रश्न आणि अतिशय वरवरच्या ज्ञानावरचे होते, ते म्हणजे सुपरफिशियल होते, एकदम डीप असे काही नव्हतं. जर कृषी सहाय्यकचे आपले कोणी लेक्चर्स बघत असेल बॅच मध्ये, तर त्या प्रत्येक बॅच मधल्या त्या लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगायचो की ग्रामसेवकसाठी अवघड किंवा असं डीप काही येत नाही, फार वरवरचं येतं. ठीक आहे, हे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सुरुवातीला सांगायचो. आता ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती आहे. ठीक आहे, कृषी विषयाच्या वेटेजवर बोललो मी आता की जास्त वेटेज होतं. करंट अफेअर्सचे प्रश्न होते, करंट अफेअर्सचे प्रश्न इव्हन कृषीमध्ये पण होते, जसे की योजनाच्या बाबतीत त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे, नमो योजनाच्या बाबतीत त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, तर हे जे आहेत तर हे प्रश्न सुद्धा करंट अफेअरच्या रिलेटेड होते, ऍग्री मधले पण आणि याच्यामधले जीएस मधले पण काही प्रश्न करंट अफेअरचे होते. जीएस मध्ये किमान 3 ते 4 प्रश्न करंट अफेअर मध्ये होते आणि ऍग्रिकल्चर मध्ये पण जे प्रश्न आले ते 2 ते 3 प्रश्न असे योजनावर वगैरे होते, करंट अफेअर्सच्या बेसिसवर होते. सो या सगळ्या गोष्टींचा थोडासा अंदाज घ्या. जीएसच्या प्रश्नाच्या बाबतीत मी बोललोय तर ठीक आहे, मध्यम प्रश्न होते. तर एकूणच पेपर जर आपण पाहिला तर मला आतापर्यंत कुणी म्हणलं नाही की सर पेपर खूप जास्त अवघड होता. ठीक आहे, तो आपण सोपा ते मध्यम म्हणजे इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये या पेपरला मोडू शकतो. ठीक आहे, मग तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला याच कॅटेगरीमध्ये तो पेपर जायला पाहिजे. जर तुम्हाला पेपर खूप अवघड वाटत असेल तर मग कदाचित कुठेतरी अभ्यासात तुम्ही कमी पडला, हे पण मान्य आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, ओके. चला, तर ह्या सगळ्या चर्चा आहेत पेपर बद्दल. आता कृषीचं जेव्हा मी बोलतो ना त्यावेळेस कृषीच्या रिलेटेडचे हे सगळे प्रश्न वगैरे पाहिले तेव्हा मलाही थोडासा आनंद झाला आणि पोरांनी हे सांगितले की सर तुम्ही जी शेवटच्या आठवड्यामध्ये टेस्ट सिरीज सुरू केली होती, ठीक आहे, जी 1 तारखेला मागे मी टेस्ट सिरीज सुरू केली होती, तर ती टेस्ट सिरीज मधला खूप आम्हाला फायदा झाला असं त्यांनी सांगितलं. सो जर तुम्हाला आणखी परीक्षेला वेळ असेल, 2-4 दिवस असतील, तर त्या टेस्ट सिरीज नक्की बघा, ट्राय करा, परचेस करा. ती टेस्ट सिरीज आपल्या या ऍप्लिकेशनवरच आहे, इग्नाइट ऍप्लिकेशनवरच आहे. त्याची जी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आपल्या याच्यावर मिळून जाईल, ऑफिशियल नंबरवर मिळून जाईल. ऑफिशियल नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर तुम्ही ऑफिसचा जो नंबर आहे तिथे तुम्ही कॉल करू शकता, 8888 चा नंबर आहे. ठीक आहे, किंवा हा जो तुम्हाला बॉटम लाईनला नंबर दिसतो इथे तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही टेस्ट सिरीजचा तुम्ही थोडा फायदा घ्या जर तुम्हाला वेळ असेल तर. ठीक आहे, 2-3 जरी दिवस असले तरी त्या 3 दिवसामध्ये तुम्ही बऱ्यापैकी कव्हर करू शकता, कारण 40 प्रश्नाची तांत्रिक टेस्ट सिरीज आहे. ठीक आहे, तांत्रिक घटकाची टेस्ट सिरीज. जर तुम्ही त्या ऑफिसच्या नंबरला कॉल केला तर तांत्रिक घटक टेस्ट सिरीज किंवा ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर ऍप्लिकेशन मध्ये तांत्रिक घटक टेस्ट सिरीज असा एक टॅब दिसेल तुम्हाला. तर तांत्रिक घटकची सेपरेट तांत्रिक घटकची टेस्ट सिरीज आहे आणि याच्यामध्ये 10 टेस्ट आहेत, सगळ्या 40 प्रश्नांच्या आहेत. ठीक आहे, सो याच्यामध्ये सगळेच तांत्रिक घटक मध्ये सगळेच कृषी वगैरे सगळे कृषी आहे, आपत्ती निवारण आहे, संगणक आहे, हे सगळे प्रश्न जे याच्यात कव्हर केलेले आहेत 40 प्रश्नामध्ये. म्हणजे 10 टेस्टचे जवळपास 400 प्रश्न आहेत आणि एकदम मिनिमम याच्यामध्ये आहेत ते. ठीक आहे, मिनिमम रेट मध्ये आहेत ते. सो त्याचा तुम्ही फायदा घ्याल, म्हणजे पुढे जर तुम्हाला एकदा पेपर झाल्याच्या नंतर वाईट नको वाटेल की हे आपण ट्राय नाही केलं. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा तांत्रिक घटक मध्ये जवळपास कृषी विषयक प्रश्न आता इथे मी एनलिस्ट केलेले आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे, मी थोडं बाजूला होतो आणि पुढच्या स्लाइडवर पण काही प्रश्न आहेत. बघा, कृषी विषयक जे प्रश्न आहेत तर एकूण प्रश्न 22 ते 25 आले होते, म्हणजे खूप जास्त वेटेज होतं. जे काही लोकांनी अशी अपेक्षा ठेवली होती की जे कृषी विषयक प्रश्न आहेत ते 10-15 येतील, तर त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट प्रश्न आले. राईट, सो कृषी विषयक प्रश्न ते 22 ते 25 प्रश्न होते आणि हे जे खाली दिलेले प्रश्न आहेत हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. मेमरी बेस्ड म्हणजे आता तिथं पेपर तर बाहेर आला नाही, ऑनलाईन पेपर होता, तर त्यामुळे हे सगळे आठवतील तसे प्रश्न आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली प्रश्न आणि त्याचे पर्याय असं नाहीये. ठीक आहे, सो जसं जसं मला कळलं तसं मी तुम्हाला सांगतोय. बघा, प्रश्न बघूया आपण. शेळ्यांच्या जाती विचारल्या होतात, ह्याच्यामध्ये खालीलपैकी कुठली शेळ्यांची जात आहे असं नव्हतं विचारलं, खालीलपैकी कुठली शेळ्यांची जात नाही असं विचारलं होतं. ठीक आहे,
म्हशीच्या बाबतीत पण सेम प्रश्न होता, खालीलपैकी कुठले म्हशीचे वाण किंवा जात नाही असं विचारलं होतं. ठीक आहे. बरं, ह्याच्यामध्ये सर हे कृषीचे जे प्रश्न होते हे कसे होते, मराठीत पण लिहिले तुम्ही, काय इंग्लिशमध्ये पण लिहिले, तर हे मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषेमध्ये होते. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीही भाषेमध्ये होते. ठीक आहे. मग ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना इंग्लिशमध्ये सोपं जातं, त्यांनी इंग्लिशमध्ये वाचत, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांनी मराठीमध्ये अभ्यास केलाय कृषीचा, त्यांनी मराठीमध्ये पण चॉईस करू शकता. तर पेपरच्या सुरुवातीलाच ही लँग्वेज तुम्हाला चॉईस करायची, त्यावेळेस तुम्हाला तो प्रश्न जो आहे तो पुढे तसा येतो. ठीक आहे, मराठी किंवा इंग्लिश. आणि इन केस तुम्ही मराठी चॉईस केलं आणि तुम्हाला तो प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाच्या वरी टॅब पण असतो लँग्वेज चेंज करायचा. ठीक आहे, तर तुम्हाला तो पर्टिक्युलर प्रश्न जो आहे तो कोणत्याही भाषेमध्ये वाचता येतो, त्याची काही अडचण नाही. ठीक आहे, सो हे पण भीती मनातून काढून टाका की हा जो विषय आहे हा मराठी का इंग्लिश, तर तो दोन्ही भाषेमध्ये आहे. ठीक आहे, तर शेळ्यांच्या जाती कुठल्या नाहीत असं विचारलं होतं. तर अशा वेळेस कसं होतं, आपण गडबडीत शेळ्यांच्या जाती आहेत असं वाचतो आणि पहिलं ऑप्शन जे दिसेल ते टिक करतो. ठीक आहे, तर ह्या चुका नाही करायच्या तुम्हाला. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं तर सिली मिस्टेक टाळायच्या. सिली मिस्टेक म्हणजे गडबडीमध्ये आपण ज्या चुका करतो, ठीक आहे, गडबडीमध्ये ज्या चुका करतो त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. गडबड बिलकुल करायची नाहीये. ठीक आहे, गडबड बिलकुल करायची नाही. ठीक आहे, स्पीड थ्रिल्स बट इट किल्स. स्पीड थ्रिल्स बट इट किल्स म्हणजे स्पीड मध्ये आपल्याला मजा येते, गाडी 100-125 चालवायला मजा येते, पण एकदा पडलं की मग काहीच वाचत नाही, है की नाही. तर तसंच येते, त्यामुळे स्पीडमध्ये कुठली गोष्ट करायची नाही. पेपर सोडताना एकदम शांत दिमागानं, शांत डोक्यानं व्यवस्थित सोडवायचं. ठीक आहे, गडबड केली की चुका होतात. बघा, शेळ्यांच्या खालीलपैकी कुठली जात नाही असं विचारलं होतं. याचं ऑप्शन मध्ये आय थिंक जाफराबादी असं उत्तर दिलेलं होतं म्हणे. ठीक आहे, म्हणजे जाफराबादी असं ऑप्शन होतं. तर जाफराबादी ही जी आहे ही म्हशीची जात आहे, त्यामुळे हे उत्तर जातं साहजिकच. म्हशीच्या पण काही जाती दिल्या होत्या, त्याच्यामध्ये खालीलपैकी कुठली जात म्हशीची नाही असं विचारलं होतं. त्यानंतर मेटामॉर्फिक रॉक कुठले नाही असं त्यांनी विचारलेलं होतं. तर जसं मला कळालं तसं इग्नियस रॉक हा जो प्रश्न, हा ऑप्शन त्याच्यामध्ये होता. हे पण बघा कुठले नाही असं विचारायला बरं का, म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन खूप जास्त आहेत, निगेटिव्ह क्वेश्चन खूप जास्त आहेत, हे लक्षात घ्या. ट्रॅप क्रॉप इन कॉटन फॉर रेडबग. ठीक आहे, ट्रॅप क्रॉप कुठलं असतं, म्हणजे ट्रॅप करण्यासाठी जे कीटक आहेत, जे कॉटनवर रेडबग नावाचा जो कीटक आहे, जो बऱ्यापैकी नुकसान करतो कॉटनचं, कपासचं जे नुकसान करतो. ठीक आहे, तर या किड्यापासून कॉटनला वाचवण्यासाठी कुठलं क्रॉप जे आहे ते आपण ट्रॅप क्रॉप, म्हणजे आपण त्याला एक जाळ असं, म्हणजे त्याला पकडण्यासाठी वापरू शकतो, म्हणजे त्याला फसवण्यासाठी. ठीक आहे, फसवण्यासाठी कुठलं क्रॉप वापरू शकतो असं त्यांनी विचारलं होतं. तर ह्याच्यामध्ये 2-3 क्रॉप आहेत, कॅस्टर वगैरे आहे. तर आता त्यात ऑप्शन कुठलं होतं ते त्याच्यावर डिपेंड करतं. मला कोणीतरी सांगितलं मोहरी, हे पण ऑप्शन होतं. तर बघू आता जे ऑप्शन होते त्यानुसार त्याचं उत्तर जाईल. ठीक आहे, खालीलपैकी खरीप धान्य पीक कुठलं होतं, म्हणजे खरीप फूड क्रॉप त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे, खरीप फूड क्रॉप त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, सो खरीप फूड क्रॉप जर त्यांनी विचारलं तर याचा आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की फूड क्रॉप विचारले, मग त्याच्यामध्ये डाळ वर्गीय पिकं, तेल वर्गीय पिकं हे आधी कट करायचे होते. ठीक आहे, जर सोयाबीन असेल तर तेल वर्गीय आहे, किंवा जर तूर असेल तर ते डाळ वर्गीय आहे. यांनी खरीप फूड क्रॉप विचारले ना, तर मग फूड क्रॉप मध्ये बघा त्यातल्या खरीप मध्ये विचारले. ठीक आहे, आता गहू जर असं तर गहू नाही येणार, कारण गहू रब्बी मध्ये येतो. राईट, सो खरीप फूड क्रॉप. माझं असं ऐकण्यात आलं की राईस हे तिथं ऑप्शन मध्ये होतं, तर राईस उत्तर असायला पाहिजे जर राईस ऑप्शन मध्ये असेल तर. ठीक आहे, मॅनेजचं लोकेशन विचारलेलं होतं. हे मॅनेज जे आहे म्हणजे हे विस्तार शिक्षणाची एक मोठी संस्था आहे, विस्तार शिक्षणाची एक मोठी संस्था आहे. तर ती संस्था जी आहे ती कुठं आहे, हे जर तुम्ही सगळे प्रश्न आपले लेक्चर जर पाहिले असतील, सगळे लेक्चर जर पाहिले असतील, त्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये नाही, विस्तारमध्येच, कृषी विस्तारमध्ये मी महत्वाच्या संस्था घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही संस्था इन्क्लूड आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर. ठीक आहे, सो मॅनेज नावाची ही एक विस्तार शिक्षणासाठीची संस्था आहे. हिचं लोकेशन त्यांनी विचारलं होतं, जे की हैदराबादला आहे. ठीक आहे, जे की हैदराबादला आहे. ठीक आहे, हा. फादर ऑफ व्हाईट रिव्होल्युशन विचारलं होतं, म्हणजे जवळपास तुमच्या याचं काय म्हणतात त्याला, धवल क्रांती जी आहे, धवल क्रांती. ठीक आहे, धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती असं म्हणतो आपण त्याला बऱ्याच वेळा. ठीक आहे, श्वेत क्रांती जी आहे त्या श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत असं विचारलं होतं. ठीक आहे, श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत असं विचारलं होतं. ठीक आहे, सो श्वेत क्रांतीचे जनक तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असतील. ठीक आहे, श्वेत क्रांतीचे जनक आहेत ते डॉक्टर वर्गीस कुरियन होते. ठीक आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन. एकदम सोपे प्रश्न आहेत, अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. एकदम ज्यांना जनरल ऍग्रीचं माहिती आहे त्यांना यायला पाहिजे. ऑपरेशन फ्लड कशाच्या संदर्भात आहे बघा, हे जे व्हाईट रिव्होल्युशन आहे ना यालाच ऑपरेशन फ्लड असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे प्रश्न त्याच टॉपिकवर आहे पण त्यांनी शब्द वेगळा वापरलेला आहे. ठीक आहे, यावेळी तुम्हाला फक्त कन्फ्युज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बघा, ऑपरेशन फ्लड म्हणजे काय, ऑपरेशन फ्लड म्हणजे काय, तर हे सुद्धा व्हाईट रिव्होल्युशनच आहे. आणि हे कशाच्या संदर्भात आहे, तर हे आहे मिल्क प्रोडक्शनच्या बाबतीत किंवा दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत आहे. ठीक आहे, मिल्क प्रोडक्शन किंवा दुग्ध उत्पादन मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण, दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत आहे. ठीक आहे, दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते. आता भारतातील जैवविविधतेचे त्यांनी विचारलं होतं, भारतातील. ठीक आहे, आता इथं जर भारतातील असा शब्द असेल
तर बघा दोन आहेत भारतामध्ये, दोन ठिकाणी आहेत. एक म्हणजे हिमालयामध्ये आहे, ठीक आहे, माझ्यामध्ये पूर्व हिमालयीन आहे, आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रात जर त्यांनी स्पेसिफिकली विचारलेलं असेल तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट आहे, ठीक आहे, सॉरी पश्चिम घाट आहे, पश्चिम घाट आहे आणि पूर्व हिमालय आहे, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये जर दोन्ही ऑप्शन असतील तर दोन्ही उत्तर येईल, दोन्हीपैकी एक ऑप्शन असेल तर एक उत्तर येईल, ठीक आहे. स्पेसिफिक महाराष्ट्र विचारलं असेल तर पश्चिम घाट, आणि जर हे विचारलं असेल त्याने तर पूर्व हिमालय येईल, ठीक आहे. सो हे भारतातील जैवविविधतेचे बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड ऑप्शन, बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड हा प्रश्न होता, ठीक आहे. ठीक आहे. वाळूसर मातीवरील चिकण मातीच्या थरास काय म्हणतात, ठीक आहे. वाळूसर हा एक सॉइल सायन्सचा प्रश्न आहे, ठीक आहे. हा सॉइल सायन्सचा प्रश्न आहे. सॉइल सायन्सचे तुमचे खूप जास्त लेक्चर झाले आहेत, ठीक आहे. सॉइल सायन्सचा प्रश्न खूप जास्त लेक्चर झालेलं आहे, आणि हे एक टेक्निकल प्रश्न आहे, बऱ्यापैकी टेक्निकल प्रश्न आहे, जे बिलकुल ऍग्रीच्या ज्यांना म्हणजे तेवढं बॅकग्राऊंड नाहीये त्यांचे ते प्रश्नाचे उत्तर, अशा प्रश्नाचे उत्तर थोडेसे चुकण्याची किंवा त्यांना हे प्रश्न नवीन वाटण्याची चान्सेस जास्त असतात, ठीक आहे. मग अशा प्रश्नामध्ये थोडे जे प्युअरली ऍग्रिकॉस आहेत त्यांना थोडासा बेनिफिट मिळू शकतो, ठीक आहे. सो ज्यांचे आता ऍग्रिकॉस आहेत, ज्यांना त्या प्रश्नाचं उत्तर येतं त्यांचं ठीक आहे, ज्यांना येत नाही त्यांनी अशा टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या वाचा. किमान मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ऍग्रोनॉमी म्हणजे कृषी विद्या, हे बघा तुम्हाला मराठीत लिहून देतो, कृषी विद्या, त्याच्यानंतर उद्यान विद्या म्हणजे हॉर्टिकल्चर, आणि मृदाशास्त्र, मृदाशास्त्र म्हणजे हे आताचं सॉइल सायन्स, ठीक आहे. या तीन विषयामधल्या टेक्निकल टर्म्स वाचून जा, सगळ्यात जास्त टेक्निकल टर्म्स मृदाशास्त्रामध्येच आहेत, त्यामुळे टेक्निकल प्रश्न जर आला एकदमच तर तो मृदाशास्त्रामधून येऊ शकतो. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्येची पंचायत राजची रचना कशी असते. आता हा मला थोडं काढायचं विसरलं, ठीक आहे. तर हा पंचायत राज मधला प्रश्न आहे, ठीक आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकाल किती असावा. तर हा प्रश्न जो आहे हा एक्झॅक्टली असा स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता. मला काही जणांनी हा पण प्रश्न सांगितला, काही जणांनी असं सांगितलं की सर प्रश्न असा होता की जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष जर याआधी किती वर्ष राहिल्यानंतर त्याला पुन्हा होता येत नाही असा नियम आहे, ठीक आहे. जर तसा प्रश्न असेल तर आधी 10 वर्ष जर त्यांनी टेन्युअर केला असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जर 10 वर्षाचा कार्यकाल संपला तर त्याला नंतर पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष होता येत नाही, ठीक आहे. तर हा एक नियम आहे. तर कदाचित तसा विचारला असेल किंवा जर डायरेक्ट असा स्ट्रेट फॉरवर्ड जर असेल तर कार्यकाल तर 2.5 वर्षाचा असतो, ठीक आहे. बट मला असं बऱ्याच जणांनी सांगितलं की सर हा असा स्ट्रेट प्रश्न नव्हता, तर थोडासा फिरून प्रश्न विचारला होता, तर किती वर्ष झाल्याच्या नंतर त्याला होता येत नाही असं विचारलं होतं, ठीक आहे. एक्झॅक्टली काय भाषा असेल ते ज्या पुराणे पेपर दिलाय त्यांना माहित असेल, तर काय माझं चुकत असेल तर करेक्शन करा, ठीक आहे. तुम्ही काय वाटतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. या लेक्चरमध्ये जे प्रश्न कव्हर नाही झाले तर ते प्रश्न विथ ऑप्शन सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या मुलांचं आपल्या बंधू भगिनींचं नुकसान होणार नाही, ठीक आहे. त्यांना थोडं कळेल. बघा कोंबडीचा जो क्रेझी चिक आजार आहे, क्रेझी चिक नावाचा जो आजार आहे तो कशामुळे होतो. आता पोल्ट्री आपलं सौरभ पाटील सरांनी घेतलं होतं, तर हे विटॅमिन डिफिशियन्सीमुळे होतं. तर कुठलं विटॅमिन, तर विटॅमिन ई च्या डिफिशियन्सीमुळे होतं. विटॅमिन ई ची जर कमतरता पडली कोंबड्यांमध्ये तर त्यांच्यामध्ये क्रेझी चिक नावाचा हा आजार होतो, ठीक आहे. क्रेझी चिक नावाचा आजार होतो, ठीक आहे, ठीक आहे. तर बघा आले, हळद, कोथिंबीर यांचं कुळ कोणचं आहे. कुळ म्हणजे फॅमिली विचारले त्यांनी, ठीक आहे. फॅमिली जी आहे ती झिंजिबेरेसी, ठीक आहे. हा आता हे हळद आणि आले याच्यावरून लक्षात यायला पाहिजे होतं, ठीक आहे. बऱ्याच जणांना कोथिंबीरचं माहित नसेल, हे खूप जास्त टेक्निकल आहे, पण तुम्हाला हे तर सोपं होतं ना, हळद आणि आलेचं माहित होतं ना, तिघांची एकच फॅमिली असेल, झिंजिबेरेसी, ठीक आहे. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात. वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात. आता तुम्हाला ते तिन्ही स्वरूप माहित असतील. तुम्हाला नायट्रिफिकेशन पुन्हा डिनायट्रिफिकेशन ह्या दोन्ही प्रोसेस घेतले होते. NO3, NO2 आणि अमोनिया हे तिन्ही तुम्हाला प्रकार माहिती आहेत, ठीक आहे. तर हे सोपा प्रश्न होता, ठीक आहे. जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली. आता जलसंधारणासाठी अशात कुठली मोहीम राबवली, तर एक तर जलयुक्त शिवार एक आहे, JSA त्याला म्हणतो, जलयुक्त शिवार, ठीक आहे. हे असू शकतं, किंवा IWMP असू शकतं, किंवा PMKSY2 अशा ह्या दोन, KSY 2.0, तर ह्या तीन पैकी कुठलाही जर ऑप्शन असेल, जलयुक्त शिवार किंवा IWMP किंवा PMKSY 2.0 ह्या तिन्हीपैकी कुठले ऑप्शन असेल तर हे तिन्ही योजना ज्या ह्या जलसंधारणासाठी वापरलेल्या आहेत. ह्याच्यातलं जर कुठलं ऑप्शन असेल तर ते उत्तर असणार आहे, ठीक आहे. एक्झॅक्टली ऑप्शन मला कळले नाहीत त्यामुळे मला उत्तर सांगता आलं नाही. रोपवाड करण्यासाठीच्या काच घराला काय म्हणतात. बघा इथं स्पेशल त्यांनी दिलेलं आहे काच घराला. काच घराला म्हणजे त्याला बऱ्याच ठिकाणी ग्लास हाऊस म्हणतात, ग्लास हाऊस म्हणतात, किंवा काही ठिकाणी त्याला डायरेक्ट पॉली हाऊस पण म्हणतात, ठीक आहे. दोन्हीपैकी कुठला शब्द तिथं होता ऑप्शन मध्ये ते डिपेंड करतं, ग्लास हाऊस किंवा पॉली हाऊस, ठीक आहे. जर कोणी राहुरी विद्यापीठाच्या आजूबाजूला राहत असेल तर राहुरी विद्यापीठामध्ये जस्ट कॉलेजच्या बाजूला ग्लास हाऊस आहे बघा, ठीक आहे. ग्लास हाऊस आहे जर कोणी तिकडे गेलं तर, ठीक आहे. कॅन्टीन आणि त्याच्या दोन्हीच्या मधातच आहे कॉलेजच्या. ग्राम विकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव कोणचे. आता ग्राम विकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव कोणचे, तर तिथं ऑप्शन मध्ये हिवरे बाजार असतं तर हिवरे बाजार गेलं असतं, बट ऑप्शन मध्ये राळेगण सिद्धी होतं.
तर राळेगण सिद्धी म्हणजे आपल्या माननीय समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव आहे. तर राळेगण सिद्धी उत्तर तिथं जायला पाहिजेत, राळेगण सिद्धी. कारण या गावामध्ये ग्रामपंचायतचे कार्य सगळे एकदम सुबद्ध रीतीने होतात. तसंच या गावामध्ये शेतीच्या रिलेटेड मृदा आणि जलसंधारणाची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहेत. त्यामुळे याला एक अग्रदूत मानलं जातं. ठीक आहे, आता हे काय असं खूप जास्त हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जो प्रश्न आहे हा कुठलाही थेरॉटिकल प्रश्न किंवा या पुस्तकात मिळेल का किंवा त्या कशात मिळेल याचं उत्तर कुठे मिळणार नाही. याचं उत्तर तुम्हाला दिमाग लावून करावं लागेल. की तुम्ही बऱ्याच जणांच्या वाचण्यात असतं. हिवरे बाजार, राळेगण सिद्धी ही गावं जी आहेत ती नेहमी चर्चेत राहतात. बऱ्यापैकी यांना बक्षिसं मिळत असतात. हे या गावचे सरपंचांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कार्यक्रमामध्ये बोलवलं जातं कार्यक्रमासाठी. ठीक आहे, तर हे हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी या दोन्हीपैकी कुठलंही ऑप्शन असतं तर ते उत्तर तेच गेलं असतं. इव्हन जर 2 असते तर पुन्हा कन्फ्युज झालं असतं. तर त्यांनी हिवरे बाजार ऑप्शन मध्ये दिलं नव्हतं असं म्हणली मुलं. तर राळेगण सिद्धी होतं ऑप्शन मध्ये, तर राळेगण सिद्धी यायला पाहिजे. राळेगण सिद्धी हे जे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि माननीय समाजसेवक अण्णा हजारे यांचं ते गाव आहे. ठीक आहे, सो राळेगण सिद्धी उत्तर तिथं असायला पाहिजे. छाटणीसाठी साधन कुठले वापरलं गेलं? बरं, ह्याच्यामध्ये मला पोरांनी असं सांगितलं की छाटणीसाठीचं साधन, नांगरणीसाठीचं साधन, असे बरेच साधनावर पण 2-3 प्रश्न होते. तर साधनावर 2-3 प्रश्न होते म्हणजे जवळपास ऍग्री इंजिनिअरिंगवर 2-3 प्रश्न होते. ठीक आहे, ऍग्री इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न होते. ठीक आहे, आता जे स्वतः शेती करतात त्यांना माहिती आहे नांगरणीसाठी काय वापरायचं, कोळपणीसाठी काय वापरायचं, छाटणीसाठी काय वापरायचं, तर हे त्यांना माहिती आहे. तर हे प्रश्न जे स्वतः शेतीमध्ये गेलेले आहेत, खेड्यामध्ये राहतात मुलं, त्यांना काही अवघड जात नाही. ठीक आहे, बघा छाटणीसाठीचं साधन म्हणजे याला आपण सिकॅटर म्हणतो. ठीक आहे, सिकॅटर ती एक कैची असते. ठीक आहे, तो सिकॅटर हे त्याचं उत्तर येतं. खोडवा उपयोग कोणत्या पिकात करतात? खोडवा उपयोग आता कोल्हापूर साईडचे मुलं, सातारा सांगली साईडचे मुलं, नगर साईडचे मुलं ते हे प्रश्न चुकूच शकत नाहीत. कारण खोडवा म्हणजे त्यांच्या रोजच्या आयुष्यामधला गोडवा आहे. ऊस, ठीक आहे, तिकडच्या साईडला ऊस खूप जास्त उत्पादन होतो आणि ऊसामध्ये खोडवा हा वापरला जातो. ठीक आहे, खोडवाचा उपयोग केला जातो. ठीक आहे, खोडवा म्हणजे काय तर एकदा वापरून झाल्याच्या नंतर ते पीक पूर्णतः वरच्या साईडने काढलं जातं आणि त्याचा खालचा भाग जो आहे मुळाचा तो तसा ठेवला जातो, तो पुन्हा वाढतो. ठीक आहे, तर त्याला खोडवा असं म्हणतात. ठीक आहे, तर हे खोडवाचा उपयोग जो आहे तो याच्यामध्ये केला जातो, आपल्या ऊसामध्ये केला जातो. तर एकूण जवळपास 20 ते 21 प्रश्न मी काढलेले आहेत जे की मला म्हणजे पोरांनी दिलेले आहेत ऍग्रीचे. ठीक आहे, हे झाले ऍग्रीचे प्रश्न 20 प्रश्न. ठीक आहे, बाकी हे 15 प्रश्न जे आहेत हे आहेत आपले इथं चुकलं. ठीक आहे, हा 15 प्रश्न जे आहेत हे ऍग्री सोडून जे बाकीचं तांत्रिक घटक मध्ये होतं त्याच्यामध्ये मग तांत्रिक घटक मध्ये तुमचं आपत्ती निवारण आलं, त्याच्यानंतर तुमचं कम्प्युटर नॉलेज आलं, त्याच्यानंतर पुन्हा तुमचं पंचायत राज आलं. तर ह्याच्या रिलेटेडचे जे काही प्रश्न होते ते इतर होते. ठीक आहे, म्हणजे एकूण बघा तांत्रिक घटक मध्ये बघा एकूण ऍग्रीचे जे प्रश्न आहेत ते जवळपास 20 ते 25 होते आणि इतर प्रश्न जे आहेत ते 15 ते 20 होते. ठीक आहे, ते 15 ते 20 प्रश्न होते आणि असं एकूण मिळून 40 प्रश्नाचा तो तांत्रिक घटकचा सिलेबस व्यवस्थित त्यांनी कव्हर केला होता. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. जर आता हे ऍग्रीचे जर प्रश्न आपण पाहिले 20 ते 25 प्रश्नापैकी 20 प्रश्न आपल्याला मिळाले, 4-5 प्रश्न इकडे तिकडे गेले असतील. ठीक आहे, तर आता उरलेले 15 प्रश्न जे होते हे या बाकीच्या विषयातून होते. बघूया, IT ऍक्ट अमेंडमेंट इयर विचारलं होतं त्यांनी. आयटीचा ऍक्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा, तो कायदा कधी दुरुस्त केला गेला त्याचं वर्ष विचारलं. पहिला महिला शिक्षिका कोण हे त्यांनी विचारलं. बघा आता याच्यामध्ये उत्तर देण्याची रिस्क मी घेणार नाही कारण मी या विषयाचा तज्ञ नाहीये. ठीक आहे, सो ऍग्रीच्या रिलेटेड मी जेवढं बोलू शकत होतो तेवढं बोललो. आता हे फक्त प्रश्न तुमच्या समोर मांडलेले जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन बाकीचा अभ्यास करता येईल किंवा बाकीच्यांना थोडीशी आयडिया येईल त्यावरनं. ठीक आहे, बघा स्क्रीनशॉट घ्या. IT अमेंडमेंट इयर विचारलं होतं. 73वी घटना दुरुस्ती जी आहे, 73वी घटना दुरुस्ती ती कशाच्या रिलेटेड हे विचारलं होतं. 3 टायर पंचायत राज्य सिस्टीमच्या बाबतीत आहे. ठीक आहे, अटल पेन्शन योजना जी आहे याचं वय विचारलं होतं. अटल पेन्शन योजना कधीपासून कधीपर्यंत आहे असं काहीतरी विचारलं असेल. तर बघा हा काय, हा सुद्धा करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा सुद्धा करंटला धरून विचारलेला प्रश्न आहे. कम्प्युटर कीज इकडे पण एक प्रश्न विचारला मला, त्याने सांगितला होता, टाईप करायचा विसरला असेल. सध्याच्या सरकारने आणलेली खालीलपैकी नवीन योजना कोणती असं विचारलं होतं. म्हणे नवीन योजना कोणती असं त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे, तर नवीन योजना विचारली होती. ऑप्शन मध्ये नमो योजना असं होतं. तर नमो योजना ही या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी रिलीज केलेली, या वर्षीच्या फेब्रुवारीच्या बजेटमध्ये त्यांनी रिलीज केलेली. सो नमो योजना हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, असे बरेच प्रश्न माझ्याकडनं विसरले असतील कदाचित. माझ्यामध्ये नांगरणीचं साधन हे पण त्यांनी सांगितलं होतं, याचा टाईप करायचं राहिलं. ठीक आहे, बघा कम्प्युटरच्या शॉर्ट कीज वगैरे विचारलं होतं. कम्प्युटरवर जवळपास 4 ते 5 प्रश्न होते बरं का. म्हणजे ऍग्रीच्या रिलेटेड तांत्रिक घटक मध्ये कशाला वजन दिलं त्यांनी, तर कम्प्युटरला वजन दिलं. ठीक आहे, जवळपास 4 ते 5 प्रश्न कम्प्युटर मधून होते. कम्प्युटरमध्ये शॉर्ट कीज जे असतात म्हणजे ते काय म्हणतात त्याला, Ctrl+C, Ctrl+P. ठीक आहे, तशा शॉर्टकट कीज ज्या आहेत त्या त्यांनी विचारल्या होत्या. शॉर्टकट कीज 1-2 विचारल्या होत्या. त्यानंतर बेरोजगारीच्या प्रकारावर एक प्रश्न होता. ठीक आहे, बेरोजगारीच्या प्रकारात जरी हा
याच्यामध्ये जरी आला तरी हा प्रश्न ऍक्च्युअली ऍग्रिकल्चर मधला आहे, कारण बेरोजगारीचे प्रकार मी तुम्हाला अर्थशास्त्र या फोल्डरमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिलं तर बेरोजगारी नावाचा एक चॅप्टर घेतलं, त्याच्यात तुम्हाला हे शिकवले बेरोजगारीचे 5 प्रकार तुम्हाला शिकवलेले आहेत. ठीक आहे, ओके. डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आहे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे आहे. अमृत 2.0 योजनेचा कालावधी काय हे विचारले, तर बघा हा सुद्धा करंट अफेअरला धरून विचारलेला प्रश्न आहे. राईट, ठीक आहे. खालीलपैकी ब्राउझरचे प्रकार कोणते नाही, तर हा कम्प्युटरचा प्रश्न आहे. बघा कम्प्युटरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ब्राउझरचा प्रकार नाही, म्हणजे कोणता नाही याच्यावर त्यांचा फार भर आहे बरं का. म्हशीचे वाहन नाही, शेळीचे वाहन नाही, ब्राउझरचे प्रकार नाही, तर नाहीवर त्यांचा भर आहे. ठीक आहे, तर कोणते एक्झॅक्टली आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्र ग्रामपंचायत मध्ये महिलांना आरक्षण किती हे त्यांनी विचारलं. तर बघा आपल्याला एवढं माहिती आहे जनरली महिलांना 33% आरक्षण आहे, पण महिलांना केंद्रामध्ये सगळीकडेच 33% आरक्षण आहे, ग्रामपंचायत मध्ये 50% आरक्षण आहे माझ्या मते बरं का. तरी एकदा चेक करा बघा तुम्ही. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आणली, हेच प्रश्न तिकडे ऍग्री मधला आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे हा ऍग्री मधला प्रश्न आहे. ठीक आहे, नमो शेतकरी योजना. ठीक आहे, नमो शेतकरी योजना, तर हा एक करंट अफेअरचा प्रश्न आहे. प्राप्तिकर कलमे कोणते आहेत. ठीक आहे, कलम विचारलं होतं इथं. ठीक आहे, इन्कम टॅक्सचं कलम विचारलं होतं. डेटा साठवणुकीत चुंबकीय संचयनाचे साधन कोणते, तर डेटा साठवणुकीत चुंबकीय संचयनाचे साधन कोणते, हा सुद्धा एक कम्प्युटरचा प्रश्न आहे. ठीक आहे, कम्प्युटर हार्डवेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये इनपुट साधनं कोणची, आउटपुट साधनं कोणची, कोणत्या साधनांचा काय उपयोग आहे हे तुम्हाला कम्प्युटरमध्ये चांगलं करून जाणं गरजेचं आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अंमलबजावणी कधीची आहे, याची हा अधिनियम जरी 2008चा असला तरी अंमलबजावणी कधीची हे त्यांनी विचारलंय. ठीक आहे, म्हणजे ऍक्ट जरी तुम्हाला माहित असेल तरी तो कधीपासून अंमलात आलेला आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, काही प्रश्नामध्ये त्यांनी शब्द वेगवेगळे वापरून फार जंबल केलेले बरं का. हे आता तुम्ही विदाऊट प्रेशर जर बघत असाल तर तुम्हाला ते सोपं वाटेल, पण तुम्ही त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये, त्या परीक्षेमध्ये कमी वेळ असतो, वेळ पळत चाललेला असतो आणि आपण थोडंसं धडधड असतं, त्यावेळेस ह्या प्रश्नांची अशी उत्तर आपण 100% चुकतो. ठीक आहे, तर त्यासाठी थोडंसं न घाबरणं किंवा थोडीशी हिंमत ठेवणं हे गरजेचं आहे. खालीलपैकी संगणकाचे कोणते गुणवैशिष्ट्य नाही किंवा आहे असा काहीतरी प्रश्न होता. सीपीयूचे घटक कोणते, तर बघा कम्प्युटरवर भरपूर प्रश्न होते. ठीक आहे, हा एक कम्प्युटरवरचा प्रश्न, हा एक कम्प्युटरवरचा प्रश्न, हे 2 झाले का, त्याच्यानंतर हा 3, 4, 5, 6. ठीक आहे, तसे जवळपास 5-6 प्रश्न किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न जे आहेत हे कम्प्युटरवर विचारलेत. म्हणजे तांत्रिक घटक मध्ये त्यांनी एकूणच वेटेज जे आहे ते 1 नंबरला ऍग्रिकल्चरला दिले, 1 नंबरला जे वेटेज आहे ते त्यांनी ऍग्रिकल्चरला दिले आणि 2 नंबरला जे वेटेज आहे ते त्यांनी कम्प्युटर सायन्सला दिले. तर माझी एवढीच विनंती आहे, ज्यांचं राहिले, ठीक आहे, ज्यांचं राहिले पेपर, तर त्यांनी फक्त ऍग्रिकल्चर 1 नंबरला ऍग्रिकल्चर कृषी विषयक आणि 2 नंबरला कम्प्युटर एकदम सोपं आहे बघा बरं का. कम्प्युटर म्हणजे फुकटचे मार्क आहेत, तुम्हाला हे कम्प्युटरचं फार म्हणजे लवकर वाचल्या समजून जाईल. ठीक आहे, याच्यात इनपुट साधने, आउटपुट साधने, शॉर्टकट कीज ह्या कुठल्याही पेपर पुस्तकामध्ये तुम्हाला भेटू शकतात. इव्हन कम्प्युटरचे बरेच लेक्चर्स पण असतील. ठीक आहे, याला झालेले आपले युट्यूबला. ठीक आहे, सो हे 2 विषय तुम्ही चांगले करून जा, हे तुम्हाला किमान 30 ते 35 मार्क देणार आहेत. ठीक आहे, 40 पैकी किमान 30 ते 35 मार्क तुम्हाला 100% देणार आहेत हे दोन विषय. ठीक आहे, सो तांत्रिक घटक ज्यांचा राहिला त्यांनी घाबरायचं कारण नाही, हे 2 विषय करून जायचं. ठीक आहे, आणि ज्यांचं काहीच नाही झालं त्यांनी तर आपली ही घ्यायची टेस्ट सिरीज घ्यायची, टेस्ट सिरीज घेऊन पूर्ण प्रश्नांची तयारी करायची, तुमचं 100% बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे जो ग्रामसेवकचा पेपर होता तो झाला. कालचा पेपर झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी मुद्दामून रिव्ह्यू साठी काही मेसेज केले, फोन केले, तर सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे फोन आणि मेसेज आणि फीडबॅक याच्यामुळं आम्हालाही बऱ्यापैकी उत्साह येतो आणि आम्हालाही तुमच्यासाठी भरपूर काही करावं वाटतं. त्यानंतर ज्यांचे पेपर राहिलेले आहेत तर त्यांनीही घाबरून जाण्याचं कारण नाही, हे बिलकुल सोपा पेपर आहे, घाबरायचं काम नाही. आता बरेच जण याच्यात कट ऑफ करतील, तर कट ऑफ लगेच सांगता येणार नाही, आता सांगता येणार नाही, कट ऑफवर आताच बोलता येणार नाही. सगळे विभागाचे सगळे पेपर झाल्याच्या नंतर कट ऑफवर बोलता येईल. तर कट ऑफची चिंता तुम्ही आता करू नका. ज्यांचा पेपर झालाय त्यांनी शांत राहा, 2-3 दिवस एकदम रिलॅक्स मध्ये, चिल मध्ये राहा. पेरणीचे दिवस चालू आहेत, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, एन्जॉय करा 2-3 दिवस बाकी सगळ्यांचे पेपर होईपर्यंत. आणि नंतर सगळे एकदाच पेपर झाल्याच्या नंतर आपले सन्माननीय बापू गायकवाड सर एखादा व्हिडिओ त्याच्यावर घेतील कट ऑफच्या रिलेटेड. ठीक आहे, बट कट ऑफवर आता बोलणं संयुक्तिक नाहीये, चुकीचं आहे, कारण आणखीन पेपर यायचे राहिलेत, आणखीन पेपर कसे येतील काय नाही हे माहित नाही. तर बाकीच्यांना ज्यांचे पेपर राहिलेत त्यांना सुद्धा हेच सांगणं आहे की घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, पेपर एकदम तुमच्या टप्प्यामधला आहे, फक्त तुम्हाला तो व्यवस्थित टूक करता आला पाहिजे. ठीक आहे, एकदम व्यवस्थित तुम्ही जर त्याला खेळलात तर तो बरोबर तो छक्का जाऊ शकतो आणि तुम्हाला सगळे रन म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि तुमचं सिलेक्शन जे आहे ते या जिल्हा परिषद भरतीमध्ये किंवा ग्रामसेवक भरतीमध्ये होऊ शकतं आणि ते व्हावं अशी सदिच्छा आता शेवटी व्यक्त करतो आणि इथं थांबतो. ठीक आहे, तर काही जरी अडचणी असतील, ह्या प्रश्नाबद्दल काही अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. जर तुम्हाला आणखीन वाटत असेल की ह्या प्रश्नांमध्ये काही चुकीचं आहे किंवा याच्यामध्ये ऑप्शन्स असे होते तर ते सगळं कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपल्या
उद्या पेपर असणाऱ्या भावांना बहिणींना ते थोडंसं मदतीचं ठरेल. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो, तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात. थँक्यू सो मच.